राष्ट्र सह्याद्री, आवाज जनतेचा, प्रयत्न जनहिताचा. I understand. There are already parasites in society who attack you people, you attack the system, and you want to join hands with them. No, no. I understand, Lord, and I understand. Have you seen there are youngsters like cockroaches, they don't get any employment, they don't have any place in profession. Some of them become media, some of them become social media, some of them become RTI activists, some have become another activists, and they start attacking everyone. कॉकरोच जनता पार्टी, संतापाच्या स्फोटातून व्यवस्थेविरुद्धची डिजिटल क्रांती. संपादक करण नवले यांचे विश्लेषण. देशात सध्या एक विचित्र पण अत्यंत अर्थपूर्ण राजकीय घटना घडतीये. नाव ऐकून हसू येईल, पण आशय ऐकून व्यवस्था हादरली पाहिजे. कॉकरोच जनता पार्टी. छत्रपती संभाजीनगरातील एका तरुणाने सोशल मीडियावर सुरू केलेला हा उपहास आज लाखो बेरोजगार, निराश आणि संतप्त तरुणांचा आवाज बनलाय. ही केवळ मीम संस्कृती नाही, हा व्यवस्थेविरुद्धचा डिजिटल बंडाचा पहिला स्फोट आहे. सर्वोच्च न्यायालयातील एका तोंडी टिप्पणीने या वादळाची ठिणगी पडली. बेरोजगार तरुणांना झुरळांप्रमाणे व्यवस्थेत घुसखोरी करणारे म्हणून संबोधल्याची भावना देशातील तरुणांच्या मनात खोलवर जाऊन भिडली. नंतर स्पष्टीकरण देण्यात आलं, पण तोपर्यंत उशीर झाला होता. कारण देशातील तरुण आधीच राग, अपमान, असुरक्षितता आणि अन्यायाच्या ज्वालामुखीवर बसलेले आहेत. नीट पेपर फुटी, भरती घोटाळे, स्पर्धा परीक्षांमधील भ्रष्टाचार, लाखो रिक्त पदे आणि रोजगाराचा अभाव या सगळ्यांनी तरुणाईला अक्षरशः गुदमरवून टाकलंय. आज देशातील लाखो तरुण अभ्यास करतात, स्पर्धा परीक्षा देतात, रात्री झोपत नाहीत, पालकांचे कर्ज वाढते, पण शेवटी निकाल काय? पेपर फुटी, सेटिंग, पैशांचा खेळ, राजकीय हस्तक्षेप. एका गरीब पालकाचा मुलगा अभ्यास करून डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहतो आणि दुसरीकडे लाखो रुपये मोजून काही लोक पेपर विकत घेतात. ही केवळ परीक्षा व्यवस्थेची चोरी नाही, हा गरिबांच्या स्वप्नांचा खून आहे. या देशात आज सर्वात स्वस्त गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे सामान्य तरुणाचं आयुष्य. निवडणुकीत भाषणांमध्ये युवा शक्तीचा जयघोष केला जातो, पण प्रत्यक्षात तरुणांचा वापर फक्त मोर्चे, ट्रोलिंग, पोस्टरबाजी आणि निवडणूक प्रचारापुरताच केला जातो. रोजगाराच्या प्रश्नावर मात्र सर्व पक्ष गप्प असतात. एकीकडे उद्योगपतींचे हजारो कोटींचे कर्ज माफ होतात, तर दुसरीकडे शिक्षणासाठी घेतलेल्या कर्जाच्या हप्त्यांनी तरुण आत्महत्या करत आहेत. ही असमानता आता उघडपणे जळू लागली आहे. कॉकरोच जनता पार्टीचा खरा अर्थ इथे समजून घ्यायला हवा. झुरळ समूळ नष्ट होत नाहीत, कारण ती टिकून राहतात. व्यवस्थेच्या घाणीमध्येही ती जिवंत राहतात. आजचा बेरोजगार तरुण स्वतःला त्याच प्रतीकात पाहतो आहे, कारण व्यवस्था त्याला नागरिक मानत नाही तर ओझ समजते. हा विनोद नाही, ही खोल सामाजिक चीड आहे. या आंदोलनाची सर्वात धोकादायक आणि महत्वाची गोष्ट म्हणजे हे पारंपरिक राजकारणाच्या बाहेर जन्माला आले आहे. ना पक्ष, ना नेता, ना झेंडा, ना जातीय समीकरण, फक्त संताप. सोशल मीडियावर जन्मलेली ही भावना उद्या रस्त्यावर उतरली तर सध्याच्या राजकीय पक्षांची गणितं पूर्णपणे बदलू शकतात. राजकीय पक्षांनीही आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. बेरोजगारीवर बोलताना आकडे दाखवले जातात, पण रोजगार कुठे आहे? स्टार्टअप, स्किल इंडिया, डिजिटल इंडिया यांची स्वप्न दाखवली गेली, पण वास्तवात लाखो तरुण डिग्री घेऊन घरी बसलेत. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या मुलांच्या डोळ्यांखालील काळी वर्तुळं ही या देशाच्या अपयशी व्यवस्थेची स्वाक्षरी आहे. आज परिस्थिती अशी झाली आहे की तरुणांना नोकरी नाही पण राग आहे, भविष्य नाही पण इंटरनेट आहे. आणि इतिहास सांगतो की जेव्हा संतप्त तरुणांच्या हातात संवादाची साधनं येतात तेव्हा मोठमोठ्या व्यवस्था कोसळतात. या देशात बेरोजगारीचा प्रश्न केवळ आर्थिक राहिलेला नाही, तो मानसिक आणि सामाजिक संकट बनलाय. लाखो तरुण नैराश्यात आहेत. सोशल मीडियावर विनोद, मीम्स आणि ट्रोलिंगच्या मागे दडलेली ही पिढी प्रत्यक्षात आतून कोसळत आहे. कॉकरोच जनता पार्टीचा उपहास म्हणजे त्या वेदनेचा डिजिटल मुखवटा आहे. याहून गंभीर बाब म्हणजे राजकीय व्यवस्थेचा वाढता अहंकार. लोक शांत आहेत म्हणजे त्यांना काही समजत नाही असा गैरसमज सत्ताधाऱ्यांनी करून घेतलाय.
पण जनता बोलत नाही याचा अर्थ ती अंध नाही. देशातील तरुण सर्व काही पाहत आहे. पेपरफुटी, भ्रष्टाचार, घराणेशाही, नोकऱ्यांमधील अन्याय, पैशांचा खेळ आणि संधीची विषमता ही आव्हाने त्यांना कळतात. आज कॉक्रोच जनता पार्टी हा विनोद वाटतो आहे, पण प्रत्येक मोठ्या बंडाची सुरुवात समाजाने आधी विनोद समजूनच खिल्ली उडवली होती. ही ठिणगी आहे व्यवस्थेविरुद्धच्या उफाळणाऱ्या असंतोषाची. ही घोषणा आहे आम्हाला कमी लेखू नका. आणि बेरोजगार तरुण आता फक्त परीक्षा देणार नाही, ते प्रश्न विचारणार आहेत, परीक्षा घेणार आहेत, असा हा इशाराही आहे. देशातील राजकीय पक्षांनी, न्यायव्यवस्थेने आणि सत्ताधाऱ्यांनी हा आवाज वेळेत ऐकला नाही तर उद्याची तरुणाई केवळ मतदान पेटीतून नव्हे तर संतापातून नवा इतिहास लिहू शकते. राष्ट्र सह्याद्री, आवाज जनतेचा, प्रयत्न जनहिताचा.